तर 6 दिवसानंतर मुख्यमंत्री आज मराठा आरक्षणावरती बोललेले आहेत. तर ते बोललेले आहेत की ओबीसीला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहोत. आमची प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर ते बोलले आहेत की 20 तारखेनंतर आम्ही अधिवेशन घेणार आहोत मराठा समाजासाठी आणि आम्ही आरक्षण देणार आहोत. तर प्रथम ते बोलले की ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना आरक्षण मिळणार नाही आणि जे ओपन म्हणजे मराठा समाजामधूनच त्यांना आरक्षण मिळणार आहे, ओपन मधून म्हणता येईल. तर ह्यावरती सर्व गोष्टीवरती पाहिलं तर आपण खरंच आरक्षण मिळेल का आणि कोर्टात टिकेल का? तर अद्याप हे आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाही. कारण ते 50% वरून देण्यात येणार आहे. कारण त्यावेळेस जर आपण समज आता कुणबी नोंदींचं पाहिलं तर मराठवाड्यातील सोडता बाहेर विदर्भातील असेल सर्व लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत. फक्त मराठवाडाच होता ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेले नव्हते, कुणबी नोंदी असून पण. मग त्यांना आरक्षणाचा लाभ होणार आहे का? तर नाही होणार. कारण कुणबी प्रमाणपत्र ही पण त्यांना वितरित केलेलं नाही, कुणबी प्रमाणपत्र ही देण्यात आलेलं नाही. मग त्यांना तिथे पण आरक्षणाचा लाभ होणार नाही. कारण कुणबी प्रमाणपत्र दिले तरच त्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल. पण तिकडं जर 50%च्या वरती दिलं तर ते मागच्या वेळेस एकदा आरक्षण दिलं होतं, त्यावेळेस कोर्टामध्ये टिकलेलं नव्हतं आणि ते आता जर दिलं तरी ते कोर्टामध्ये टिकणार नाही. हे मराठा समाजाने ओळखून घेतलं पाहिजे, वेळी जागा झालं पाहिजे. कारण हे फक्त षडयंत्र आहे की फक्त निवडणुकापर्यंत आरक्षण कसं तरी ढकलायचं आणि निवडणुका करून मोकळं व्हायचं, असं यांचा प्लॅन चालू आहे सरकारचा. पण अद्याप आता आपण मुंबईला गेलो त्यावेळेस काय बोलले, 16 तारखेनंतर आपण जी सगळी स्वराज्य मागणी होती यासाठी अंमलबजावणी करणार आहोत. पण अद्याप त्याच्यावरती काही हालचाली केलेल्या नाहीत. हे फक्त आपल्याला मराठा समाजाला फसवायचं काम चालू आहे. पण हे आपण मराठा समाजाने वेळीच ओळखलं पाहिजे आणि एक काम केलं पाहिजे. ह्याच्यावरती नेमकं काय केलं पाहिजे, तर आपण जो महाराष्ट्र बंद केलेला आहे, अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन चालू आहे. ह्यासाठी सर्वात प्रथम बीड जिल्हा असेल, परभणी असेल, नांदेड असेल, जालना असेल, अनेक ह्याच फक्त जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू आहे. अन्यथा बाकी जिल्ह्यामध्ये कुठेही काही आंदोलन चालू नाही. तर ह्यासाठी सर्व महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू करून आपण सर्व मराठा समाज जागे होऊन जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही आरक्षणाची, ती ओबीसी मधून जर दिलं तरच आपल्याला आरक्षण मिळणार आहे. आता नाही, अन्यथा मिळणार नाही. यासाठी आपण आंदोलनावरती ठाम राहिलं पाहिजे आणि जरांगे पाटलांचं उपोषण मागे घेतलं पाहिजे. तर का घेतलं पाहिजे? कारण हे सरकार एवढं नीच वृत्तीचं आहे. कारण जरांगे पाटलांनी जीव जरी दिला तरी ह्यांना काही फरक पडणार नाही. एवढं नीच वृत्तीचं सरकार आहे. कारण त्यांना फक्त एवढं वाटत आहे की जरांगे पाटलांचा कवा जीव जाईन आणि आपण कवा मोकळे होतो, हे मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटेल ह्याच्यावरती सरकारचा भर आहे. पण आपण ह्या सरकारला आपण मराठा समाजाने सर्व मराठा समाजाने जागेवरून वेठीस आणलं पाहिजे आणि हे आंदोलन चालू ठेवून आपण सरकारला जाग चांगलीच आणली पाहिजे. ह्याशिवाय सरकार हे जागेवरती येणार नाही. कारण हे सरकारमुळे एक तर शेतकरी तर त्रस्त आहेत आणि जनता सुद्धा एवढी त्रस्त झालेली आहे ह्या सरकारला. कारण हे कोणाचाच प्रश्न सोडवायला तयार नाहीत आणि कोणाचा प्रश्न सोडवले पण नाही त्यांनी. फक्त आपल्याला पण हे नादी लावायचं काम केलेलं आहे. 6 महिने झालं तरी पण एक तर आपला शिंदे सरकारवरती विश्वासच नव्हता. पण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली तेव्हापासून आपल्याला विश्वास वाटला की काहीतरी करतील. हे अद्याप समाजासाठी काही करायला तयार नाही. हे आपण मराठा समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. ह्यांना चांगलीच जागा आणली पाहिजे. त्याशिवाय हे सरकार जागेवरती येणार नाही. कारण किती आतापर्यंत मराठा समाजाने बळी दिले तरी पण हे सरकार त्याच्यावरती काही केलेलं नाही. जे गुन्हे होते आंतरवली सराटीमध्ये, जे आंदोलकावरती पोलिसांनी हल्ला केला, हा पोलिसांनीच हल्ला केलेला हे मी स्पष्टपणे सांगतो. कारण जर आपण त्यांच्या व्हिडिओ क्लिप पाहिल्या त्यावेळेच्या, तर त्याच्यामध्ये अनेक लोक बोलत आहेत की साहेब मारू नका, साहेब मारू नका, असं पोलिसांना लोक ओरडत आहेत, बोलत आहेत. त्याच्यात अद्याप पुढेही पोलिसांचा आवाज नाही. ह्याच्यावरून हे लक्षात येतं की हे फक्त पोलिसांनीच केलेलं होतं. पण मुद्दामून तरी हे गुन्हे मागं घेतलेले नाही. ह्याच्यावरती सर्व गोष्टींचा आपण आढावा घेतला तर हे सरकार फक्त आपल्याला मराठा समाजाला फसवायचं काम करतंय आणि मराठा समाजाला सर्व बाजूने घेरून मराठा समाजाचं वाटोळ करण्याचा प्रयत्न चालू करतंय. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे सरकार फक्त शिंदे सरकार तर फक्त हे भाजप आणि हे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या दबावाखाली हे अजित पवार आणि
शिंदे सरकार हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली चालतात. हे स्वतः निर्णय काहीच घेत नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा सरकारपासून आपण वेळीच सावध होऊन हे आंदोलन आपण मराठा समाजाने मागे घेतलेलं नाही पाहिजे. जे रास्ता रोको आंदोलन आहे ते जागीच आपण ठेवलं पाहिजे, कारण त्याशिवाय ह्या सरकारला जाग येणार नाही, त्याशिवाय आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. हे किती आता ऐकलं तरी आपण विश्वास ठेवला नाही पाहिजे, कारण हे गद्दारकीचं सरकार आहे. हे आपल्याला कधीही गद्दारकी करू शकतो. हे हे मराठा समाजाने लक्षात घ्या आणि आपण वेळीच जागे होऊन आपण जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. कारण आपल्याला असं नेतृत्व हे पहिल्यांदाच मिळालेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. कारण कित्येक लोक पाहिले असेल तुम्ही, आतापर्यंत 58 मोर्चे झाले, त्याच्यात तरी आपल्याला त्याच्यामध्ये चांगला नेता मिळाला नव्हता, पण आज आपल्याला चांगला योद्धा मिळाला आहे मराठा समाजासाठी. हे आपण लक्षात घ्या आणि जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. त्याशिवाय आपण आंदोलन आपलं यशस्वी होणार नाही. आणि जे रस्ता रोको आंदोलन असेल, अनेक ठिकाणी साखळी उपोषण काही केलेलं आहे, रस्त्यावरती सर्व हे चालूच ठेवा. कारण हे सरकार आपल्याला आता गद्दारकी करतंय सारखं, कारण नुसतं तारीख देऊन आपल्याला अद्याप काही केलेलं नाही म्हणता येईल. हे आपण लक्षात घ्या आणि मराठा समाजाने वेळी सर्वांनी जागे व्हा आणि सर्वांनी पेटून उठायचंय आपल्या समाजासाठी. आपण सर्व बांधवांनी पेटून उठून आपण ह्या सरकारच्या विरोधात आपण आंदोलन केलं पाहिजे. त्याशिवाय हे सरकार आता ठिकाण्यावर येणार नाही, हे आपण लक्षात घ्या. आणि जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, हे मी सर्व मराठा समाजाला विनंती करतो. कारण हे सरकार आता हे गद्दारकीचं सरकार आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि जे ओबीसीचा आंदोलन आपण घेतलं तरच ओबीसी मधून आरक्षण घेतलं तरच टिकणार आहे, हे लक्षात घ्या. जर आपण हे शिंदे सरकार देत आहे आरक्षण, हे कोणत्या आधारावरती देणार आहे हे आपण लक्षात घ्या. जर आपण त्यांनी ओबीसी मध्ये व्यवसाय करणारे जाती येतात आणि त्याच्यामध्ये कुणबी आणि मराठा हे एकच असून शेती करणारा व्यवसाय हा मराठा आहे, त्याच्यामुळं मराठा समाज हा ओबीसी मध्ये आरक्षण दिलं तर ते टिकेल. पण जर असा कोणत्याही आधारावरती आरक्षण जर आपण त्यांनी शिंदे सरकारने दिलं तर ते टिकणार नाही. हे 50% वरतीच आरक्षण दिलं जातंय, हे आपण लक्षात घ्या. असं आरक्षण देऊन ते त्यांची निवडणूक पूर्ण करून घेते आणि आपल्याला येड्यात काढते, हे लक्षात घ्या. आपण त्यामुळे वेळीच सावध व्हायचं या सरकारपासून. ह्याच्यावरती आता सरकारवरती आपण बिलकुल विश्वास ठेवू नका. आणि जर त्यावेळेस जर आता आपण माघार घेतली, तुम्ही ह्या वेळेस विचार करा, 6 दिवस झाले तरी सरकारने दखल घेतली नव्हती, तर आता जर आपण हे आंदोलन सोडलं तर पुढच्या वेळेस तर सरकार आपला विचार सुद्धा करणार नाही मराठा समाजाचं, हे आपण लक्षात घ्या. आणि सर्वांनी जागे होऊन आपण सर्वांनी जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा, मी सर्वांना विनंती करतो. आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.